श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन, पद्मशाली सखी संगम आणि पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पद्मशाली समाजातील कर्तृत्ववान व कर्तबगार असलेल्या महिलांना पद्म बिझनेस वुमन अवॉर्ड व पद्म जलपरी पुरस्कार सोहळा कार्यक्रम रविवारी संध्याकाळी पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाच्या विणकर सभागृहात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते थाटात संपन्न झाले। प्रारंभी पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडे महामुनींच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले होते। यावेळी व्यासपीठावर पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम, श्री मार्कंडे रुग्णालयाचे अध्यक्ष डॉक्टर माणिक गुर्रम, वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी, नगरसेवक ज्ञानेश्वर मॅकल, सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे खजिनदार अंबादास बेंगी, शिंदे शाळेचे माजी मुख्याध्यापक वासुदेव इप्पलपल्ली, वाचनालयाचे देवीदास गोटीपामुल, अरविंद चिन्नी, फाउंडेशनचे सुकुमार सिद्धम, दयानंद कोंडाबत्तीनी, वैकुंठम जडल यांच्यासह आदींची उपस्थिती होती। या प्रसंगी जलतरण स्पर्धेत भारताचे प्रतिनिधी म्हणून नेतृत्व केलेल्या ऋतिका श्रीराम व वयाच्या 34व्या वर्षीही जलतरण स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या श्रद्धा येलगम यांना पद्म जलपरी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले। तसेच कंपनी सचिव म्हणून परिचित असलेल्या आरती बेत, स्वतःच्या ब्रँड स्वतःच निर्माण करणाऱ्या दिव्या पेंटा, स्वतःचे कौशल्य वापरून गारमेंट व्यवसाय करणाऱ्या सुजाता बेनगिरी, सामाजिक तळमळ व काहीतरी वेगळापणा जपणाऱ्या कला चन्नापट्टन, जिद्द व चिकाटीने वर्षाकाठी 40 लाखांपर्यंत व्यवसाय करत बेसिन नॅपकिन तयार करणाऱ्या कस्तुरी भंडारी, सबंध भारतात नॅपकिन बुके पुरवठा करणाऱ्या लता मॅकल, संगणकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या भाग्यश्री पुंजाल आणि वास्तू क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आर्किटेक्चर श्रावणी जिंदम मद्दा यांना पद्म बिझनेस वुमन अवॉर्ड मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आले आहे। सन्मानपत्र, शाल व नॅपकिन बुके असे पुरस्काराचे स्वरूप होते। उद्योजक श्रीधर सुरा यांच्यातर्फे पुरस्कार देण्यात आले। फाउंडेशन व पद्मशाली सखी संगमचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम करण्यात आले आहे। यावेळी डॉक्टर माणिक गुर्रम, ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम, नगरसेवक ज्ञानेश्वर मॅकल यांनी मनोगत व्यक्त केले। फाउंडेशनचे उपाध्यक्ष नागेश सरगम यांनी प्रास्ताविक केले। कवयित्री रेणुका बुधारम यांनी सूत्रसंचालन करत पाहुण्यांचे स्वागत केले। सखी संगमच्या ममता तलकोकुल यांनी सन्मानपत्राचे वाचन केले। आभार प्रदर्शन माजी अध्यक्षा मेघा इट्टम यांनी केल्या। कार्यक्रम यशस्वीतेसाठी किशोर वेंकटगिरी, वंशी पल्ली, सखी संगमच्या रुचिरा मासम, सविता एदूर, ममता मुदगुंडी, पल्लवी संगा, वनिता सुरम, हेमा मैलारी, पद्मा मेडपल्ली, भाग्यलक्ष्मी तुम्मा यांचे सहकार्य मिळाले। या कार्यक्रमाला माजी नगरसेविका सरिता वडनाल, पार्वतय्या श्रीराम, कांचना श्रीराम, पुरस्कार विजेत्यांचे नातेवाईक आणि समाजातील प्रतिष्ठित बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती।